इंडिया आघाडीच्या सभेसाठी आता उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत। शरद पवार हे सुद्धा इंडियाच्या सभेला उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधी आपच्या नेत्यांसह अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आता या सभेला उपस्थित राहतील। दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडियाची ही सभा होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इंडिया आघाडीच्या सभेसाठी उद्धव ठाकरे हे रवाना झाल्याचं समजते। अनेक नेते सुद्धा या सभेसाठी उपस्थित असतील आणि आजच्या या सभेत नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल गांधी आपच्या नेत्यांसह अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आता या सभेसाठी उपस्थित असणार आहेत आणि दिल्लीतील रामलीला मैदानावर ही इंडियाची महत्त्वाची अशी सभा पार पडणार आहे। उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या सभेसाठी रवाना झाल्याचं सध्या समजतंय आणि शरद पवार सुद्धा इंडियाच्या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच राहुल गांधी आणि आपच्या नेत्यांसह अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या सभेसाठी उपस्थित राहतील आणि दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडियाची ही सभा पार पडेल। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते, कोणते मुद्दे उपस्थित केले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय इंडिया आघाडीची आज सभा आहे आणि सध्या उद्धव ठाकरे रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा या सभेसाठी उपस्थित असतील। उद्धव ठाकरे जे आहेत ते राजधानी दिल्लीतील संजय राऊत यांच्या सरकारी निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत। आम आदमी पक्षाचे मंत्री असलेले अरोरा हे त्यांना घेण्यासाठी आले होते आणि त्यानंतर ते संजय राऊत यांच्या घरातून जे आहेत आता बाहेर पडलेले आहेत। सोबत आदित्य ठाकरे देखील आहेत आणि या सगळ्या रॅलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं असणार आहे की भाजपमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा भाजपसोबत जी युती होती त्यांची युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत असताना या रॅलीमध्ये ते नक्की भाजपवरती काय प्रहार करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आतापर्यंत 2019ची आपण निवडणूक पाहिली असेल, 2014ची देखील निवडणूक पाहिली असेल, भाजपसोबत निवडणुका लढलेल्या आहेत शिवसेना आणि पहिल्यांदाच असं होतं की ते काँग्रेससोबत निवडणूक लढत आहेत। त्यामुळे या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे। नक्कीच शिवाजी, या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, त्यामुळे या सभेत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर इंडिया आघाडीच्या सभेसाठी उद्धव ठाकरे हे रवाना झाल्याचं सध्या पाहायला मिळते। अनेक महत्त्वाचे नेते शरद पवार, राहुल गांधी आपच्या नेत्यांसह अनेक राजकीय पक्षांचे नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि या सभेत नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।